कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री वासुदेवजी पडोळे साहेब, संचालक परमपूज्य परमात्मा हिशोब मंडळ नागपूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। कार्यक्रमाचे माननीय श्री वासुदेवजी पडोळे साहेब, संचालक परमपूज्य परमात्मा हिशोब मंडळ नागपूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेले आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजूजी मदनकर साहेब, अध्यक्ष परमपूज्य परमात्मा हिशोब मंडळ नागपूर यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेले आहे। आपण सर्व मिळून बाबाला आपल्या गाडबोली गौरी येथे मानव सेवक आणि सेवकताई बालगोपाल यांचे मी मनपूर्वक आभार मानते। मंडळी, या ठिकाणी या प्रसंगी मला दोन शब्द
संधी इथे मिळाली त्याबद्दल या मंडळाचा आभार मानतो. मी या मार्गातले बाबा झुमदेवजी यांनी व्यसनमुक्ती आणि भूक मार्ग मिळत असेल तर आपण व्यसन न करून आणि भूतबाधा येत नसेल तर आपला परिवार हा सुखी आणि समृद्ध होत असतो. आपला जर परिवार सुखी असला तर आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. आपल्या घरी जर व्यसन करणारी व्यक्ती असली तर आपल्या कुटुंबामध्ये मोठे भांडण होत असतात आणि त्याचा परिणाम हा आपल्या मुलाबाळावर होत असतो. म्हणून या सेवक संमेलनामार्फत आपण हे व्यसन आणि कधी स्वप्नात विचार केला नव्हता. आज आमचे जावई डेप्युटी कमिशनर आहे. लोक जळत नसतील नाही का. पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूर अंतर्गत आज घाटबोरी येथे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी अहोरात्र कष्ट करून या दुःखी कष्टी मानवांना जागवण्याचे कार्य केलेले आहे आणि त्यांचे हे कार्य त्यांच्यानंतर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूर अंतर्गत सर्व या ठिकाणी मार्गदर्शक मंडळी आणि सेवकांच्या सहकार्याने आज भव्य या ठिकाणी सेवक संमेलन आयोजित केलेले आहे. या सेवक संमेलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील, छत्तीसगड, मध्य प्रदेश या संपूर्ण राज्यातील सेवक, मार्गदर्शक मंडळी आणि मंडळाचे अध्यक्ष राजूजी मदनकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे.